नमस्कार. आपण आज थोडक्यात अशी चर्चा करू पाहतो की सामान्य किंवा निरोगी मनुष्य जो आहे, ज्याचं वय साधारणतः 40 झालेलं आहे, त्यांनी सुरक्षिततेकरता आणि आपलं आरोग्य सामान्य ठेवण्याकरता कुठल्या तपासण्या कराव्यात याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि ज्या माणसांना उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, मधुमेह, हृदयविकार असे आजार अगोदरपासून आहेत, त्यांनीही कुठल्या तपासण्या कराव्यात याविषयी आपण थोडक्यात चर्चा करतो आहोत. ढोबळमानाने आपण ह्या तपासण्यांची विभागणी जी आहे ही रक्त तपासणी आणि इतर काही तपासण्या अशा स्वरूपात करू शकतो. आणि आपण जास्त करून रक्तदाब, रक्तातली साखर, रक्तातलं कोलेस्टेरॉल, मूत्रपिंडाच्या तपासण्या आणि इतर काही तपासण्या याच्याविषयी थोडक्यात मी तुम्हाला विशद करून काही गोष्टी सांगतो आहे. याला आपण ABC कंट्रोल असंही आमच्या पुस्तकामध्ये म्हटलं जातं. हे खास करून मधुमेह रुग्णांना लागू आहे. ए म्हणजे HbA1c म्हणजे सरासरी साखर नियंत्रण, बी म्हणजे ब्लड प्रेशर, सी म्हणजे कोलेस्ट्रॉल. आपण सामान्य माणसांकरता काय आणि ज्यांना अगोदरपासून आजार आहेत त्यांना काय, या दोहोंसाठी ह्या सामायिक सूचना थोडक्यामध्ये मी देतो आहे. आपण प्रथम रक्तदाबाची चर्चा करूया. रक्तदाब किंवा उच्च रक्तदाब हा जगामध्ये खूप भेडसावणारा एक मोठा प्रश्न आहे. नॉन कम्युनिकेबल डिझिजेस किंवा असंसर्गजन्य आजार याच्यामध्ये रक्तदाब हा फार मोठ्या प्रमाणावरती जगामध्ये आढळून येतो. वस्तुतः ग्लोबल बर्डन ऑफ डिझीज या नावाचं एक दरवर्षी परीक्षण होतं. याचा अर्थ जगामध्ये मृत्यू पावणारे जी मंडळी आहेत तर हे कुठल्या कारणाने मृत्युमुखी पडतात. मग त्याच्यामध्ये अपघातामुळे मृत्यू असतील, व्यसनांमुळे मृत्यू असतील, किंवा संसर्गजन्य रोग सध्यासारखा कोरोनासारखा आजार आहे, किंवा TB आहे, मलेरिया आहे, डायरिया आहेत, लहान मुलांना जुलाब झाल्यामुळे मृत्यू होतात, आणि अर्थातच सायकॅट्री म्हणजे मानसोपचार किंवा मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघाताचा झटका, कॅन्सर असे विविध माणसाच्या आजारात हे शत्रू आहेत आपले. आणि ह्यातले टॉप 10 कुठले त्यानुसार आपल्याला आपली आरोग्य व्यवस्था त्याकडे केंद्रित करता येते. तर ग्लोबल बर्डन ऑफ डिझिजेस याच्यामध्ये उच्च रक्तदाब हा खूप वरच्या क्रमांकाचा आहे. रक्तदाब सामान्य किती, तर साधारणतः 120 वरचा आणि 80 खालचा. 120ला सिस्टोलिक आणि 80ला किंवा रेघेच्या खालच्या रक्तदाबाला डायस्टोलिक असं म्हटलं जातं. आता ह्याचा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगतो. रक्तदाब हा मुळात कशाकरता आपल्याला निसर्गाने दिलेला आहे, तर हृदयामधून रक्त जे बाहेर पडतं आणि निरनिराळ्या संस्थांना जातं, जसं मेंदूला जातं, हातापायाला जातं, पोटातल्या इंद्रियांना जातं, यकृताला जातं, स्वादुपिंडाला जातं. तर हे रक्त जे फिरतं किंवा रक्ताभिसरण जे होतं, तर या रक्ताभिसरणाकरता काही प्रमाणामध्ये प्रेशर किंवा दाब हा आवश्यक असतो. त्या प्रेशरमुळे आमच्या भाषेमध्ये याला परफ्युजन असं म्हणतात. म्हणजे निरनिराळ्या इंद्रियांच्या पेशींना पुरेसा रक्ताभिसरण, रक्ताचा पुरवठा, त्याद्वारे पोषणमूल्य आणि प्राणवायू, त्याचबरोबर चय अपचय ज्या ज्या इंद्रियांचा होतो, सर्वच इंद्रियांचा होतो, तर त्या चय अपचयामध्ये जे वेस्ट प्रोडक्ट्स तयार होतात, टाकाऊ गोष्टी ज्या असतात त्या रक्तामध्ये येतात. म्हणजे थोडक्यात देवाणघेवाण होते. आणि मग हे अशुद्ध ज्या गोष्टी आहेत, टाकाऊ ज्या गोष्टी आहेत, ह्या मूत्रपिंडा वाटे शरीराच्या बाहेर टाकल्या जातात. तर रक्ताभिसरण जे आहे त्याच्याकरता जो दाब आवश्यक असतो त्याला रक्तदाब असं म्हणतात. प्रामुख्याने हृदयाचं पंपिंग जे आहे ते रक्तदाब तयार करण्याकरता महत्त्वाचं असतं. आणि आपल्या रक्तवाहिन्या ज्या आहेत, ह्या रक्तवाहिन्यांनाही स्नायू असतात. त्या स्नायूंचा टोन किंवा टणकपणा हा त्याच्यातला दुसरा महत्त्वाचा भाग आहे. ह्या दोनवर रक्तदाब अवलंबून असतो. ज्या वेळेला आपल्याला स्ट्रेसमुळे रक्तदाब वाढला असं आपण कायम ऐकतो की ह्याला स्ट्रेस खूप होता म्हणून याचा रक्तदाब वाढला आणि म्हणून त्याची मेंदूची नस फाटली, मेंदूत रक्तस्राव झाला, अशा गोष्टी तुम्ही खूप ऐकता. तर रक्तदाब जो आहे हा स्ट्रेसमुळे का वाढतो, कारण ॲड्रिनालिन नावाचं अंतस्त्राव आपल्या शरीरामध्ये असतो. आणि तो ॲड्रिनालिन नावाचा अंतस्त्राव हा हृदयाची गती आणि हृदयाचा पंपिंगचा जो जोर आहे किंवा फोर्स आहे तो वाढवतो. त्यामुळे धडधड माणसाला होतं आणि रक्तदाब वाढल्याची त्याला जाणीवसुद्धा होऊ शकते. दुसरी गोष्ट, ह्या ॲड्रिनालिनमुळे आणि इतरही काही गोष्टींमुळे रक्तवाहिन्यांचा जो टोन आहे तो कडक होतो, किंवा आर्टेरियल रेझिस्टन्स याला असं आमच्या पुस्तकात म्हणतात, तो त्यांनी वाढतो. त्यांनीसुद्धा रक्तदाब वाढतो. वस्तुतः एखाद्या माणसाच्या समोर समजा अचानक वाघ उभा राहिला किंवा काही संकटाची वेळ असेल तर त्याला धडधड होते, कारण शरीराला अशा वेळेला रक्ताभिसरणाचा स्पीड किंवा वेग वाढवावा लागतो. म्हणून हृदय जास्त वेळा
धडधडतं, त्याचबरोबर रक्तदाब वाढतो. ही एक संरक्षक अशा स्वरूपाची प्रतिक्षिप्त क्रिया आहे जी तुमच्या हातात नसते. स्ट्रेसमध्ये या गोष्टी वाढतात. पण एखाद्या माणसाला जर क्रॉनिक स्ट्रेस असेल, क्रॉनिक म्हणजे कायमसाठी किंवा दीर्घकालीन त्याला ताणतणाव असेल, तर म्हणजे जॉबचा स्ट्रेस आहे माणसाला किंवा परफॉर्मन्सचा स्ट्रेस आहे, टार्गेट्सचे स्ट्रेस असतात लोकांना, कामं ठराविक वेळात किंवा त्याच्या अगोदर पूर्ण करणं, व्यवसाय वाढणं किंवा कर्जफेड, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी, काही आजारपण कुटुंबात चालली ती काढणं, अशा अनेक गोष्टींचा माणसाला ताण येऊ शकतो. मुलांना अभ्यासाचा ताण येऊ शकतो आणि त्यांनी रक्तदाब वाढतो. जेव्हा हा अतिरिक्त प्रमाणात वाढतो तेव्हा त्याला हायपरटेन्शन असं म्हटलं जातं. वरचा रक्तदाब म्हणजे सिस्टोलिक 140पेक्षा वर, खालचा रक्तदाब 90पेक्षा जास्त. हो, 140-90 किंवा 140-90 याच्यावर जर रक्तदाब राहिला आणि तो एकदा नाही तर एकसारखा राहिला तर त्याला उच्च रक्तदाबाचा आजार असं म्हटलं जातं. सामान्यतः रक्तदाबाची तपासणी करता 2-3 प्रकारची निर्नाळी यंत्र वापरली जातात. त्यातलं मर्क्युरी ॲपरेटस, पाऱ्याचं जे यंत्र असतं ते सर्वोत्तम आहे असं शास्त्र म्हणतं. परंतु काही पर्यावरणाच्या कारणांमुळे पाऱ्याची यंत्र जी आहेत ही सध्या फारशी प्रचलित नाहीत. त्याच्यानंतर डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक यंत्र जी असतात ती सामान्यपणे सध्या वापरली जातात. ती ज्या त्या माणसांना आपला रक्तदाब घरच्या घरीसुद्धा बघता यावा याकरतासुद्धा वापरली जातात. त्यातल्या काही ज्या यंत्रांचे जे मॅन्युफॅक्चरर जे आहेत त्यांचं यंत्र ही ब्रिटिश हायपरटेन्शन सोसायटी, इंटरनॅशनल सोसायटी हायपरटेन्शन यांनी मान्य केलेली आहेत गुणवत्तेकरता. त्यामुळं त्यांच्या रक्तदाबाच्या रिडिंगवरती तुम्ही भरोसा ठेवू शकता. तुम्ही रक्तदाब घरी बघावा असंही सांगितलं जातं, ज्याला होम ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणतात. आम्ही आमच्याकडे बघतो त्याला क्लिनिक ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणतात. आणि आम्ही सध्या 24 तास सलग रक्तदाब बघायची अशी पण यंत्रणा राबवतो ज्याला ॲम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग असं म्हणतात. रक्तदाब जेव्हा आपण पाहतो त्याच्या अगोदर साधारणतः आपण एक 4-5-6 मिनटं तरी स्थिर बसलेलं असावं किंवा आडवं पडलेलं असावं. आपण धावपळत येऊन रक्तदाब शक्यतो बघू नये, नाही तर तो कदाचित थोडासा वाढलेला दिसू शकतो. रक्तदाब सकाळच्या वेळेला म्हणजे झोपेतनं उठल्यावर म्हणजे विश्रांती झाल्यानंतर एकदा आणि कदाचित आपलं कामावरून आपण घरी परत आलो की पुन्हा एकदा, असा 2 वेळा सामान्यपणे बघावा. डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे रक्तदाब निरनिराळ्या वेळेला सुद्धा बघायला हरकत नाही. दुसरी सूचना महत्त्वाची आता अशी, दुसरे जे आपला तपासणी जी येईल ही आहे रक्त तपासणी. रक्त तपासणीमध्ये आपण रक्तातली साखर आणि रक्तातली चरबी ह्याच्यावर सध्या जास्त लक्ष देऊया. रक्तातली साखर जेव्हा आपल्याला तपासायची असते तर ती रक्तातली साखर बघताना आपल्याला 2 पद्धतीने बघता येते. एक म्हणजे तुम्ही प्रयोगशाळेमध्ये जाता, पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये जाता आणि तुमचं शिरेमधनं रक्त काढलं जातं, ज्याला व्हीनस ब्लड सॅम्पल असं म्हणतात. त्याच्यामधनं रक्त तपासता येतं, त्याच्यात रक्तातली साखर तपासता येते, इतर अनेक गोष्टी, मूत्रपिंडाचं कार्य, रक्तातली चरबी हे सगळं तपासता येतं. रक्तातली साखर तुम्ही ग्लुकोमीटरवरही तपासू शकता, ज्याच्याकरता तुम्हाला एका लॅन्सेट, एका छोट्याशा सुईनी तुमच्या बोटाला टोचायचं असतं आणि रक्ताचा एक थेंब जो येतो त्या ग्लुकोमीटरच्या पट्टीवरती तो ठेवायचा आणि साधारणपणे 5-10 सेकंदामध्ये तुम्हाला त्या डायलवरती ग्लुकोमीटरच्या रक्तातली साखर दिसते. रक्तातली साखर कुठल्याही वेळेला बघता येते, ज्याला रँडम ब्लड शुगर म्हणतात. परंतु रँडम ब्लड शुगर ही सामान्यपणे फार त्याच्यावरती आम्ही निर्णय आमचा अवलंबून ठेवत नाही. मधुमेहाचं निदानसुद्धा रँडम शुगरवरती शक्यतो आम्ही करत नाही. परंतु रँडम शुगर एखाद्याची 200पेक्षा जास्त असेल आणि निरनिराळ्या वेळा ती 200पेक्षा जास्त असेल तर त्या माणसाला आम्ही निश्चितपणे असं सांगतो की बाबा तू रिकाम्या पोटी आणि खाल्ल्यानंतर 2 तासांनी अशी 2 वेळा साखर बघ. रिकाम्या पोटी जी साखर आपण बघतो तर रिकाम्या पोटाची व्याख्या काय आहे की नो कॅलरिक इनटेक फॉर ॲटलिस्ट 8 आवर्स. म्हणजे सामान्यपणे आपण रात्रीचं जेवण केलं की सकाळी झोपेतनं उठेपर्यंत आपण काही अन्नप्राशन करतच नाही. सो देर इज नो कॅलरिक इनटेक. समजा पाणी प्यालं तर काही हरकत नाही. सकाळी झोपेतनं उठलो आपण, साधारणतः 8 तास आपलं पोट रिकामं आहे, नो कॅलरीज आर देअर. अशा वेळेला जी रक्तातली साखर आपण तपासतो त्याला फास्टिंग ब्लड शुगर असं म्हटलं जातं. त्याची मर्यादा साधारणतः 126पेक्षा जास्त असू नये. असेल तर आपल्याला त्याला मधुमेह आहे का याची विचार याचा करावा लागतो. जेवल्यानंतर 2 तासांनी, मग त्या नाश्त्यानंतर असेल किंवा तुमच्या दुपारच्या जेवणानंतर असेल, कधी रात्रीच्या जेवणानंतर सुद्धा असेल, त्यानंतर साधारणतः 1.5 ते 2 तासांनी जी साखर पाहिली जाते याला पोस्ट प्रँडियल शुगर असं म्हटलं जातं. ती 200पेक्षा जास्त असू नाही असं म्हणतो आम्ही, कारण 200पेक्षा जास्त असेल तर पुन्हा एकदा मधुमेहाचा विचार करायला लागतो. काही वेळेला आम्ही ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट या नावाची तपासणी सांगतो, ज्याच्यामध्ये तुमची साखर रिकाम्या पोटी घेतली जाते. त्यानंतर तुम्हाला 75 ग्रॅम ग्लुकोजची पावडर पाण्याबरोबर प्यायला सांगितलं जातं. हे तुम्ही ग्लुकोजचं पाणी जे आहे हे 10 मिनिटाच्या आत पण संपवायला लागतं आणि त्यानंतर
30, 60, 90 आणि 120 मिनिटाला तुमची साखर पाहिली जाते. काही वेळेला 60व्या मिनिटाला म्हणजे तासाला, 2 तासाला आणि 3 तासाला सुद्धा पाहायची पद्धत आहे. याला ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट असं म्हटलं जातं आणि डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे कुठली टेस्ट करावी याचा निर्णय आपण शक्यतो घेत असतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साखर जेव्हा पाहतो जसं पोट रिकामं असावं, त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आम्ही असं सांगतो की समजा खास करून कोणी धूम्रपान करत असेल तर स्वास्थ्याच्या दृष्टीने त्यांनी करूच नाही, पण साखर बघताना किंवा ओरल ग्लुकोज टॉलरन्सच्या दरम्यानसुद्धा शक्यतो त्यांनी स्मोकिंग करू नाही असं आमच्या पुस्तकात सांगितलं जातं. त्याचबरोबर आपण ज्या वेळेला ब्लड प्रेशर पाहतो त्यावेळेलासुद्धा स्मोकिंग केलेलं नसावं असं आम्ही सांगतो. तिसरी तपासणी जी महत्त्वाची आहे ती आहे रक्तातली चरबी किंवा कोलेस्ट्रॉल. साधारणपणे असं आपण लक्षात घ्यावं की कोलेस्ट्रॉल हे एकच नसून विविध प्रकारच्या रक्तामध्ये चरबीचे प्रकार असतात. त्यातलं एक आहे टोटल कोलेस्ट्रॉल, ज्याची मर्यादा साधारणतः 150च्या वर नसावी. दुसरं आहे बॅड कोलेस्ट्रॉल किंवा वाईट कोलेस्ट्रॉल, ज्याला LDL कोलेस्ट्रॉल असं म्हटलं जातं. हे वाईट का? कारण ते रक्तवाहिन्यांना आतल्या बाजूनी चिकटू शकतं आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊ शकतात, ज्यामुळे हृदयविकार किंवा मेंदूचा रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो किंवा पायाचाही रक्तपुरवठा खंडित होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे HDL कोलेस्ट्रॉल, ज्याला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. हे चांगलं का? कारण त्याला रिन्सिंग प्रॉपर्टी आहे. रक्तवाहिन्या आतून स्वच्छ ठेवणे आणि इंद्रियांमधनं निरनिळ्या जर कोलेस्ट्रॉल बाहेर पडत असेल तर ते रक्तामधनं पकडून त्याला HDL हे यकृताकडे नेतं आणि यकृतामधनं त्याचं डिस्पोजल आतड्यावाटे होऊन जातं. याला कोलेस्ट्रॉल रिव्हर्स ट्रान्सपोर्ट असं म्हणतात, जो HDLमुळे वाढतो. म्हणून HDL हे चांगलं कोलेस्ट्रॉल किंवा संरक्षक कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. आणखीन एक चरबीचा प्रकार आहे ज्याला ट्रायग्लिसराईड असं म्हणतात. साधारणतः ट्रायग्लिसराईड जे आहेत हे अन्न खाल्लं की तातडीने वाढू शकतात. जर तुम्ही तळलेले पदार्थ खाल्लेत, स्निग्ध पदार्थ खाल्लेत तर ट्रायग्लिसराईडचं प्रमाण रक्तातलं 2, 3, 4 तासाकरता जास्त प्रमाणात वाढतं. वस्तुतः तुम्हाला कोलेस्ट्रॉल बघण्याकरता 12 तास किंवा 14 तास रिकामं पोट ठेवून लॅबोरेटरीमध्ये जे बोलवलं जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे ट्रायग्लिसराईड्स. ट्रायग्लिसराईडचं रिडिंग बिनचूक यावं याकरता तुम्हाला 12 ते 14 तासाचं रिकामं पोट ठेवून रक्तातली चरबी तपासावी असं पुस्तक सांगतं. पण तुम्हाला नुसतं कोलेस्ट्रॉल किंवा HDL, LDL जर बघायचं असेल तर कुठल्याही वेळेला ते रक्त जरी तपासलं तरी चालू शकतं. ही माहिती तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावी. A, B आणि C. A म्हणजे HbA1c. HbA1c म्हणजे काय? तर जशी आपण साखर बघतो तसंच रक्तातली ही तपासणी आहे. या तपासणीकरता तुम्ही रिकामा पोट किंवा खाल्लेलं आहे याला काही गरज नाही. तुम्ही कुठल्याही वेळेला HbA1c बघू शकता. HbA1c हे साधारणतः गेल्या 3 महिन्याची सरासरी साखर जी आहे रक्तातली त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये पडतं. HbA1c जर एखाद्याला डायबेटीस असेल तर त्याचा नियंत्रण चांगलं आहे का हे कशावर आम्ही ठरवतो? तर त्याचं HbA1c 7पेक्षा वर नाही आहे तर तो नियंत्रण त्या माणसाचं चांगलं आहे असं आम्ही म्हणतो, 7 किंवा 6.5. आणखीन 2 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला माहिती म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. HbA1c ज्या माणसाचं 5.7 5.7च्या खाली आहे त्याला मधुमेहाचा विचार करायची त्यांनी काही गरज नाही. त्याला नॉर्मल ग्लुकोज टॉलरन्स किंवा निरोगी साखर असं म्हटलं जातं. 5.7 पासून 6.4 पर्यंत जर तुमचं HbA1c असेल तर त्याला काठावरचा मधुमेह असं म्हटलं जातं. त्या माणसांनी न घाबरता पथ्यपाणी करावं, वजन जास्त असेल तर ते घटवावं आणि 3 किंवा 6 महिन्यांनी डॉक्टरांच्या सूचनेप्रमाणे पुन्हा एकदा HbA1c तपासावं ही त्याची सूचना आहे. पण ज्याला मधुमेह आहे त्यांनी आपलं HbA1c 3 महिन्याला, 6 महिन्याला किंवा निदान वर्षात एकदा जरूर बघावं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की HbA1c 7पेक्षा खाली असणं, LDL कोलेस्ट्रॉल हे 100पेक्षा खाली असणं बऱ्याच लोकांना, HDL 45पेक्षा जास्त पुरुषांमध्ये, 50पेक्षा जास्त स्त्रियांमध्ये असणं, टोटल कोलेस्ट्रॉल 150च्या घरामध्ये असणं, रक्तदाब 140-90पेक्षा खाली असणं हे ABC कंट्रोलचे मापदंड आहेत किंवा हे थ्रेशोल्ड आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही. जर समजा आपण धरून चाला की जर आपला कंट्रोल चांगला नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मधुमेहाच्या लोकांनी इतरही काही तपासण्या जरूर कराव्यात. उदाहरणार्थ युरिन एक्झामिनेशन, लघवीची तपासणी, लघवीमधनं सूक्ष्म प्रथिनं मायक्रो अल्ब्युमिन जात नाही ना याची आपण नक्कीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर युरिया आणि क्रियाटिनिन मूत्रपिंडाचं गाळायचं जे कार्य आहे, रक्तशुद्धीचं जे कार्य आहे त्याची क्षमता चांगली आहे ना हे बघण्याची गरज आहे. मज्जातंतू बघण्याची गरज आहे. मज्जातंतूंची संवेदना क्षमता कमी आहे का जाय, पायाला जखम झाली तर ती चिघळून गँग्रीन व्हायची शक्यता आहे काय याची पडताळणी आपण जरूर करावी. त्याचबरोबर डोळ्याचा पडदा ज्याला रेटिना म्हणतात त्याची तपासणी फंडोस्कोप ज्याला म्हणतात त्याच्याद्वारे किंवा फंडस फोटोग्राफीद्वारे त्याचे फोटोही काढता येतात. आणि डोळ्याचे तज्ज्ञ तुम्हाला OCT किंवा इतरही काही ॲडव्हान्स प्रकारचे चेकिंग जे असतात ते सांगू शकतात. हे झालं टार्गेट ऑर्गनचं
निरीक्षण किंवा टार्गेट ऑर्गनच्या तपासण्या. कारण मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल हे स्वतः काही त्रास देतील असं नाही. हे सगळे छुपे शत्रू आहेत. एसिम्प्टमॅटिक इलनेसेस. एखाद्या माणसाची साखर 200 झाली, 300 झाली, 400 झाली, त्याला सूचना शरीर धोक्याची देईलच असं नाही. आणि यामुळं मला काही त्रास होत नाही म्हणून मी निरोगी आहे किंवा माझे सगळे रिपोर्ट ओकेच असणार असा गैरसमज कोणी ठेवू नाही. भारतामध्ये राहणाऱ्या सगळ्याच 40 वर्षाच्या पुढच्या व्यक्तींनी मी ज्या सूचना आत्ता दिल्या आहेत आणि तपासण्या सांगितल्या आहेत याचा जरूर विचार करावा आणि ह्या तपासण्या जरूर करून घ्याव्यात. ह्या व्यतिरिक्त कार्डिओग्राम किंवा छातीचा फोटो, पोटाची सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट अशा ज्या गोष्टी आहेत हे तुमचे तज्ज्ञ डॉक्टर तुम्हाला सांगतील त्याप्रमाणे आपण जरूर कराव्यात. मला असं वाटतं की सध्याच्या जगामध्ये आपण प्रतिबंधक उपायाला जास्त महत्त्व द्यावं. आपण कोरोनाच्या काळामध्ये हे बघतोच आहोत की ज्या लोकांना अगोदर कधीही काही आजार नव्हते ते सुद्धा ह्या कोरोनाच्या आजाराने आयदर ग्रसित तरी झालेले आहेत किंवा काही लोक त्या मृत्युमुखी पण पडलेले आहेत. आणि याच्यामध्ये उच्च रक्तदाब, हृदयविकार, स्थूलपणा आणि मधुमेह हे ज्यांना आहे त्यांना खूप जास्त त्रास झाला आहे असं सगळ्या जगामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळे तपासण्या करून आपण या आजारांपासून मुक्त आहोत याची खात्री करा. आपली जीवनशैली निरोगी ठेवा आणि आपल्या तपासण्यांकरता आपण जो काही खर्च करतो आहोत हा खरोखरच सत्कारणी लागला आहे याची खात्री बाळगा. थँक्यू सो मच. माझं विवेचन ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद.